बाईन माका ऑन ड्युटी येऊन सरप्राईज दिला नव्हता. तर काय सरप्राईज आम्ही केक बिक कापलो आणि मी म्हणलं आपलं ह्याच सरप्राईज असत म्हणून. तर ता सरप्राईज नव्हता. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज हा संडे आणि संडे स्पेशल. आज माझ्या वाढदिवसाची मोठी पार्टी होय ना गंधर्व? मोठी ना? रेमटावणार मनीष गंधर्व आई बी म्हणतात आज आम्ही रेमटावणार. जाम पापलेट सुरमय संगो बिरगो. काय आई आई पण म्हणतात मी रेमटावणार आहे. तर मंडळी, आज माझ्या वाढदिवसाची पार्टी आहे. 21 एप्रिलला माझा वाढदिवस झालो, पण त्या दिवशी मंगळवार होतो, त्याच्यामुळे आम्ही पार्टी केली नाही. तर आज रविवारी आम्ही पार्टी करणार. आणि दुसरा म्हणजे बाईन माका ऑन ड्युटी येऊन सरप्राईज दिल्या. तर आपण काय आहात आपण मी तुमका आता सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ मस्तच होणार. शेवटपर्यंत नक्की बघत राहा. अंडी आज मनीष बॉईल अंडी खाणारा, फुलटो आणि बॉडी बिडी शॉडी बनवणारा मस्त की होय ना मनीष? बॉडी शॉडी दाखव जरा. तुझ्या मागच्या व्हिडिओ वाढदिवसाच्या सर्वांनी हॅपी बर्थडे बोलले होते सर्व. थँक्यू. आणि मंडळी, माझ्या वाढदिवसाचा व्हिडिओ म्हणजे आज करो आता चालू हा तो वाढदिवसाचा माझा व्हिडिओ हा, म्हणजे पार्टी बिर्टी वाढदिवसाचा विषय आहे. पण मागचं मी व्हिडिओ टाकलं 21 एप्रिललाच बरोबर टाकलं होतं, त्याच तारीखला वाढदिवसाच्या दिवशी. पण माझ्या सबस्क्रायबरने सर्वांनी बरोबर लक्षात ठेवलेली तारीख. आणि गेल्या वेळी गंधर्व व्हिडिओ मध्ये कमिंग सून बोललो होतो, पण माझ्या सबस्क्रायबरनी बरोबर लक्षात ठेवल्याने 21 एप्रिल आणि माका विश केल्याने 21 एप्रिलच्या त्या व्लॉगला, म्हणजे वाढदिवसातून नसताना पण त्याला विश केल्याने खरोखर थँक्यू मंडळी, धन्यवाद. असाच प्रेम सपोर्ट कायम राहू दे. होय नाही कायम राहू दे ना मरेपर्यंत. तर मंडळी, चला येवा नाश्ता करू. आणि आजचं संडे स्पेशल नाश्ता हा अंड्याची पोळी आणि बॉईल अंडी. आणि मनीषने सुरुवात केल्याने पण अंडा खाऊन झाला आणि अर्ध नाश्ता झालो पण तुझं. वा आई, तुझा आलो नाश्ता लवकर नंबर राहुल्या. तर आज संडे असल्यामुळे आज माझा साप्ताहिक का, त्याच्यामुळे मी आज लेट उठलोय. 7:30ला उठलोय आणि आईने लवकर उठली, त्याच्यामुळे आईचा नाश्ता लवकर झाला. तर मंडळी, चला आता आम्ही नाश्ता करतो. आणि गंधा मनीष रात्री काय रेमटावणार? पापलेट. माही तू? चिकन आता दुपारी पण खाऊचा चिकन घराकडे. तू काय खाणार मनीष? सुरमत. वा आई, तू? आई का फक्त ह्या देऊ आई भाजी आणि चपाती देऊ. व्हेज कशी आई तू? चालत सर. आणि मंडळी, मी खाणार आहे मोरी मटण. तर मंडळी, चला येवा नाश्ता करू. आणि नाश्ता झाल्यानंतर बाईन माका ऑन ड्युटी येऊन सरप्राईज दिला नव्हता. तर काय सरप्राईज काय विषय माझ्या वाढदिवसात होतो तुमका मी नाश्ता करून झाल्यात दाखवणार. चला येवा नाश्ता करू का. तर म्हणजे नाश्ता करून झालो आणि बाईन मला काय सरप्राईज दिले आणि परवा ओरोसला ऑन ड्युटी. तर आम्ही तुमका सांगणारच आहे. त्याच्या अगोदर हे व्हिडिओ बघा, मग मी तुमका सांगतोय. आवडेल व्हिडिओ. त्यामध्ये जेव्हा वाढदिवस खायचो 29 ऑगस्ट 2025, म्हणजे आता एप्रिल 8च महिने झाले. बघूया काय या बाई हा सांगितलं नव्हतं. बायका की एप्रिल लक्षात ठेव म्हणून सहज बोललो होते. माझ्या अजिबात मनी झाली काय नव्हतं तेव्हा विषय की माका बाबा पाहिजे किंवा माका हवे असं काय मस्करीच्या व्हिडिओसाठी म्हणून बोललो होतं. तर म्हणजे बघितलाच विषय. तर मी त्यावेळी सहजच बोललो होते बायका मस्करे व्हिडिओसाठी बोललो होते. माझ्या काय मनी झाली नव्हता. पण बाईंचा बरोबर लक्षात ठेवलं. आणि 21 एप्रिलला तर येणार होता माका ओरोसला देऊ, पण माझी ड्युटी लागली NIC देवगडला 21 एप्रिलच्या वेळी. आणि 22 एप्रिलला बाई न चुकता मी तेव्हा ड्युटीवर होते, माका फोन केला आता तर मी बोलले ओरोसलाच आहे म्हणून. मग संध्याकाळी माका भेटू गेले. माका तर येतोय म्हणून भेटू का. तर संध्याकाळी येले फाट्यावर आणि मग आम्ही अशी टाइमच्या ते भेटलो आणि केक घेऊन येले. मी केक बिक कापलो आणि मी म्हणलं आपलं ह्याच सरप्राईज असत म्हणून. तर ता सरप्राईज नव्हता. तर मी जा बोललो होतोय वामन हरी पेठे प्रस्तुत
बघू शकतास तर ता ब्रेसलेट माका बाय घेऊन येलो होतं माझ्या मनी धानी पण नव्हतं मी ता बोलले तर विसरलो होतो तर बघू शकतास मंडळी माझा बर्थडे गिफ्ट बाय सरप्राईज भारीच दिल्या ना आणि त्यावेळी मी घातले नाही त्या म्हणला तुमका अनबॉक्सिंग केलं दाखवल्यानंतरच मी त्यावेळी नाही घातलंय मला अनबॉक्सिंग करूया मस्त की व्लॉग बनवू तेव्हा माझ्या सबस्क्रायबरला सर्वांना दाखव आणि मगच अनबॉक्सिंग करायचं असं मी ठरवलं होतं आणि आज तर माझ्या आत्ता हातात आमचे महासाहेब घालणार आहे आणि तुमच्या समोर हा, तुम्ही साक्षीदार आहात आणि आमची आजी दोन्ही हजर आहे तिकडे बघू शकतास आई बघ हे बघ भारी आहे ना आजी दाखव आजी बघ ब्रेसलेट बाईन दिल्या वाढदिवस गिफ्ट बाईनी भाऊजीनी तर म्हणजे खरोखर लय भारी वाटला त्यावेळी म्हणजे माझ्या मनीधानी पण नव्हता केक घेऊन येलो मला असलं केक असतात म्हणलं बड्डे म्हणून केक घेऊन येलो तर मला नॉर्मल वाटला केकचा एवढा पण ह्या जेव्हा घेऊन येले ना दाखवले तर मग खरोखर म्हणजे एकदम ह्या चौक झाला माका म्हणजे आता माका शब्द नाही त्याचे बोलू का पण भारी वाटले एकदम खरोखर म्हणजे भाऊजी बाय एकदम भारी आहेत आमचे तर मंडळी चला आता घालूया ब्रेसलेट चला त्या मी सहजच बोललो होते बायका की हे माका पण हवा म्हणून म्हणजे माझ्या मनीधानी पण नव्हता तेव्हा धरा तू आई आत धर माझ्या हातात नाही होणार नुसतं असं ठेव धारा टच कर फक्त चष्मू नाही आईसू आजी सुई धागा भरूची स्पर्धा घेऊया तू आई येते सदर तू आजी धर आणि त्याच्यात ह्या कर तुका पण नाही की काय वा रे वा चष्मे घाला चष्मे बहादूर असले हात लागले म्हणजे मनीष सर आता मनीषचे असते म्हणजे आईचा हात लागलो आता लागला अरे नाही लागला ते आकडा इथे तूर घाला येस मंडळी बघू शकता असाच मंडळी बर्थडे गिफ्ट माझा आणि थँक्यू बाय भाऊजी पार तुम्ही नाही सर्वांसाठी थँक्यू माझा व्हिडिओ बघतीलच तेव्हा त्यांना समजतच मी या घातलेला सर्वांना परत एकदा थँक्यू तर आजपासून मी हा ब्रेसलेट हातातच घालणार आहे उजव्या हातात घालू ना की डाव्या काय उजव्याच ना पण ह्या हातात हा परत ह्या हातात हा डाव्या हातात घालू तर म्हणजे चला आता आजच्या दिवसभर उजव्या हातात घालणार कारण दोन्ही हातात बरोबर वाटत नाही उद्या मग मी या डाव्या हातात घालणार तर म्हणजे खरोखर लय भारी वाटला तर काय माहिती या असंच काहीतरी तर म्हणजे खरोखर लय भारी वाटला ब्रेसलेट घालून आता जरा शायनिंग मारायची आज मनीष शायनिंग होईल शायनिंग मारणार आणि आजी आमंत्रण आग्रहाचं निमंत्रण आज संध्याकाळी रात्री 8 वाजता तू यायचं इकडे आपल्याला जायचंय जेवायला देवगड ओके प्युअर तुका प्युअर व्हेज आहे ना टेन्शन घेऊ नको तुका नॉनव्हेज नाही हा नॉनव्हेज खायचं असेल तर खाऊ शकतो नाहीतर मग व्हेज तुका ओके तर आजी आमची व्हेज प्युअर व्हेज त्याच्यामुळे पाया फेका नको म्हणतात तर म्हणजे चला आता आम्ही देवगडला जातो गंधर्वची सायकल दुरुस्तीत टाकली ती हाणू का कारण आता एप्रिल एंड आता महिना संपत येलो मे महिनो 2-1.5 महिना मस्त की सायकल चालूच मिळात कारण वर्षभर हे नाही का कारण उंची पण वाढत थोडी मस्तची आहे म्हणजे कॉलेजला जाऊन जरा शायनिंग बिनिंग मारीत गंधर्व आहे ना उंच झाले तर चला तो बघूया केले तर करीन शूट नाहीतर मग डायरेक्ट मग दुपारी जेवताना आज संडे स्पेशल गंधर्व काय बर्थडे स्पेशल बर्थडे स्पेशल दुपारी आज चिकन आता येताना आम्ही घेऊन येणार आणि रात्री आजी फुलटो हॉटेल ओके तर मंडळी चला जाऊया देवगडला एक मिनिट मला कुठे आऊ काय तर मंडळी
आम्ही आता चाललो देवगडला, पण त्या काय शूट करणार नाही कारण मोठा व्हिडिओ होईल. आता वाजले 10:30 आणि पूर्ण मळब वातावरण आहे. काल 2-3 दिवस झाले आणि जाम गरम होता, नको वाटतं. आणि खाली गेल्यावर ना एवढं मस्त हवा येतं. वारं-बिरं, मस्तच वाटतं. आणि घराकडे काल रात्री पण मी झोपलोय ना, गरम होत होता. एरशी कसा पहाटे नंतर थंड वाटतं, पण काल थंड वाटत नव्हता. गरम सकाळी आता 7 वाजेपर्यंत गरम वाटत होता, पण आईला जरा मस्त वाटतं वाऱ्यावर. तर मंडळी आता वाजले 10:30 पावणे 11 आणि आमच्या पावणे 11 हिरवाडीचं नजारा बघू शकता. काम चालू. तर पाणी वाटलं अरे, भरती आता वाटतं, भरती आता येतात. तर म्हणजे आम्ही देवगडवरनं इलो आणि गंधर्वाची सायकल पण घेऊन इलो, रेडी झाली ती. आणि आता वाजले 1:45 बघू शकतास. आणि आता जेवतो आणि आज बर्थडे स्पेशल जेवण हा मस्त वेगळे. काय जेवण हा? चिकन बघू शकतास. पोल्टो अँड अंडी पण घातलेली आहेत खाऊ का. आणि आईने आमच्या सुरुवात तर केल्यानंच हा. आई कमी जेव, रात्री जेवचा पोल्टो धमाल हा रेमटावायचा. माई काय रेमटावणारस? आता चिकन खालस, मग रात्री काय खाणार? रात्री काय खाणार? पापलेट. आदिश पण पापलेट. गंधर्व सुरमय. आई शाकाहारी. आई आणि आजी शाकाहारी. आजोबा काय करणार? आजोबा पप्पा पप्पा मी मटन काय? मासे. Yes. मोरी मटन खावा. मी मोरी मटण खाणार. तू गंधर्व सुरमय ना? मी सुरमई. काय खाणार? सुरमय. जबरदस्त. तर मंडळी चला येवा जेव. आता स्पेशल चिकन, बर्थडे स्पेशल. आणि आजीन दिले ना आंबोळी, मस्तपैकी चिकन बरोबर रेमटावायची. मनीष हा बघ असा लिंबू पहिला पिळायचा मस्तपैकी. जाम लिंबू महाग झाली होत. 7 रुपये एक सांगले ना माका. लिंबू आज लिंबू सकाळी देवगडा 20 रुपये, 1 रुपया कमी. आणि जाम गरमी. चिकनला उभं रावलंय ना, नुसतं उभं रावलं तर नुसतं घाम घामाच्या येतो. धारा किती नुसते. वेळ जाम येतो. जाम. किती? तर मंडळी 15-20 जाम मिनिटं गावात झाली. गरमी सुरू झालेली आहे जबरदस्त. तर मंडळी चला येवा चिकन रेमटा. मनीष माई तर खय हो. तू काय एसीतच बसून राहिली एसी नेलं असतं. तू नाही म्हणा, आम्ही सायकल म्हणून 2 व्हीलर नेलो. तर मनीष माई तर मंडळी आम्ही आता जेवतो, तुम्ही पण. हा चिकनचा आवाज. चिकन रात्री जाऊ ना हॉटेल. हा त्याचा आवाज. सायकल कशी आणला? 2 मोटरसायकल. व्हीलर वर ना. हो मग वाटलं काय कमी हो का आम्ही? म्हणे गंधर्व नशी घेतली आणि मागे होय ना म्हणे गंधर्व अशी होय. भारीपैकी घेतल्या. मी वारे का सांगणार होता. आम्ही दुपारी जाणार होतो जेवका हॉटेलला, पण आबा नसल्यामुळे आबा कामावर गेलो. आबा संध्याकाळी येत 7 वाजेपर्यंत. मग आम्ही 8 वाजता निघणार हॉटेलला जेवका. तर मंडळी चला आम्ही जेवतो, तुम्ही पण.